नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तर देहू रोडमध्ये मुरगन स्वामी मंदिर आहे, तर तिथं चाललो आपण. तर चला, एन्जॉय करा आणि हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा तुम्ही. पहिले पेट्रोल भरायचं आपल्याला या ठिकाणी. तर टंकी में करना चाहिए ना कुछ तभी तो जाएगी आगे गाडी. गर्दी आहे, तर आता पुढं जावं लागलं असं वाटतं मला. असं स्टँडवरला पोचलो आपण. आपल्या चिंचवड्यानगर बस स्टँडवर वांडेकरवाडीच्या दिशेने चाललो आपण. तर मी जाऊन आलो होतो त्या स्वामी मंदिरला, जाऊन आलो पहिलं. पण मस्त आहे मंदिर, तिथं डोंगरावरती आहे. ते जे डोंगर आहे त्याच्या पाठीमागं तिथे ते बोरडेश्वर मंदिर आहे, जे तुम्हाला माहिती असेल. तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता, मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर व्हिडिओ आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये मी बनवलेलं आहे बोरडेश्वर मंदिरचा व्हिडिओ बनवलेला मी, तर तुम्ही बघू शकता. तर लई दिवसांनी मोठं ब्लॉग करायला लागलो मी. भरपूर दिवस झाले, तर भरपूर दिवस म्हणजे महिन्यात झाले ते भरपूर. तर काढलाच नव्हता मी. आय थिंक डिसेंबर नोव्हेंबरपर्यंतच काढला होता वाटतं मग. त्याच्यानंतर ब्लॉग काढलंच नाही. म्हणजे ब्लॉग तर काढलेले, पण मोठं ब्लॉग झालं नाही. तर आज मोठं ब्लॉग करणार आहे, प्लस मंदिराचे व्हिडिओ पण काढणार आहे. तर हा व्ह्यू बेस्ट असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, आणि आवाज नीट येत असेल तर तरी कमेंट्समध्ये सांगा जरासा. आणि हा व्हिडिओ कसं वाटेल ते पण सांगायचं. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर करून टाका मित्रांनो लवकर. तर आता ब्लॉग येणारच आहेत, तर भरपूर ठिकाणी जाणार आहे मी. पहिलं आता इथं पण गर्दी दिसली. हो, पेट्रोल नाही आहे तर दुसरीकडे अजून एक आहे, तिथं भरू त्या ठिकाणी पेट्रोल. तर मित्रांनो, रावेतच्या इथं पोचलेलं आपण. बघू शकता सिग्नल, आणि लंडन ब्रिज या साईडला, इकडे लेफ्ट साईडला. तर इथून आता इथं पेट्रोल पंप आहे पुढंच. लगाव रे. अडकायचं आपण. ते जास्त पण नाही आहे, एक 10 किलोमीटरचं आहे घरापासून माझ्या. 1 लिटर तर भरावं लागेलच. एवढं फास्ट आहे? हां, लयच फास्ट आहे. 10 सेकंद. चला, पेट्रोल ऑलरेडी भरलो आहे आपण. आता पेट्रोल भरलेलं आहे, तर निघूयात आता नाच करते. तर मी मोठं ब्लॉग काढलं होतं, 4-5 मोठं ब्लॉग काहीतरी काढलं होतं मी, 5-6 काहीतरी. तर त्यानंतर आता हाच काढतो मी. आता मय चालू आहे. तर आता काही ठिकाणी वॉटरफॉल्स ते आहेच उन्हाळ्यामध्ये, की जिथं आपण फिरू शकतो, तिथं जाणार आहेत. तर एक आहे इकोवली वॉटरफॉल, ते तिथं पण जाईल मी काही दिवसांनी, कारण की फेमस आहे ते पण इकोवली वॉटरफॉल. आणि भरपूर वेळ लागतो तिथं जायला, कारण जिथून जे आपल्याला पुढं जायचं असतो, मोठे मोठे दगड आहेत आणि उतार आहे, पण खतरनाक ते आहे. तिथं ॲडव्हेंचर होणार आहे खतरनाक. ट्रेकिंग तर डेंजर ट्रेकिंग आहे ते. काही दिवसांनी जाईलच तिथं. मित्रांनो, आता पोहोचला आपण मोकाई चौकात.
हे मुकई चौक मेन डेपो आहे मुकई चौक. तर इथून आपल्याला ब्रिजच्या खालून राईट साईडने जायचं आहे. तुम्हाला जर इथं जायचं असेल तुम्ही गुगलवरती सर्च करून जाऊ शकता. स्वामी मुरुगन टेम्पल सर्च करू शकता तुम्ही तिथं. तर तुम्ही डायरेक्ट त्या लोकेशननुसार जाऊ शकता तिथं. गेट एन्जॉयचं पण व्हिडिओ काढू काही दिवसात. तर प्लॅन झालं तर काढू. तर मित्रांनो आता आपण पोहोचणार आहे देवगडला. तर इकडचं हे मामुर्डी आहे या साईडला आणि गगनजी स्टेडियम आहे इकडं आपलं इंटरनॅशनल स्टेडियम. तर यावेळेस तरी IPL चे मॅचेस झाले नाही. आणि पहिले जे पुणे टीममध्ये तेव्हा मॅचेस व्हायचे. नंतर ना चेन्नईचं होम ग्राउंड पण होतं इथं तेव्हा मॅचेस होते. त्याच्यानंतर मॅचेस झाले नव्हतं. पण इंटरनॅशनलचे मॅचेस होते रणजीचे मॅचेस होते त्या ठिकाणी इकडं. आता हे जे हायवे पुढचा मुंबई पुणे जुना हायवे आहे. हे देवरुड चौक आहे. हे जे डोंगर बघू शकता तुम्ही या साईडला तुम्हाला दिसत असेल तरी बघू शकता तुम्ही. हे बोर्डेश्वर मंदिर आहे या ठिकाणी वर डोंगराच्या वर महादेव मंदिर आहे इकडं वर. आणि हे बघू शकता मंदिर आहे इथं खाली त्याच्या इथं मुरुगन स्वामी मंदिर आहे. तर तुम्ही जर देवरुड चौकात आला तर तुम्हाला इथून समोरच इकडे असायला दिसेल हे देवरुड चौक. आणि बेगडेवाडीच्या साईडला जाताना हे रस्ता आहे बेगडेवाडीच्या साईडला म्हणजे मुंबईला जायच्या साईडला. बरोबर चौकातच थोडंसं पुढं आलं की बघू शकता लेफ्ट साईडला इथं लिहिलेलं आहे कार्तिक स्वामी मंदिर आहे. तर बोर्ड आहे. तर इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला फक्त. बरोबर चौकातूनच लेफ्ट घ्यायचं इथून. म्हणजे चौकातून मतलब तुम्ही तिकडे जाताल चौकाच्या थोडंसं पुढं यायचं आहे. तुम्हाला एक लेफ्ट दिसेल तिथं. तिथे एक बस स्टॉप पण आहे. ते बस स्टॉपच्या शेजारीच आहे बरोबर टर्न. तर इथून पुढं जायचं आपल्याला. कदाचित तिथून हां पुढून रस्ता आहे. काय जे कार गेले तिथून रस्ता आपल्याला. इथून राईट घ्यायचं आपल्याला. हे बघू शकता मंदिर हे इथं बरोबर. हे बघू शकता एक गेट इथं. इथं गाडीवर पण जाऊ शकता पण आपण पायऱ्याने जाऊ. इथं पार्किंग करू आपण. तर मित्रांनो आता पार्किंग केलं इथं मी. हे बघू शकता सावली झाडं इथं. तर इथं पार्किंग केलं कारण की या साईडला तर ऊन होतं. आता उन्हात तर जास्त गरम होईल त्यामुळे या साईडला लावलं मी. तर आता सुरुवातीला जे आहे सुरुवातीला हे बघू शकता तुम्ही इथं हे डोंगर आहे. इथून डोंगर चालू होतं. इथून लोक ट्रेकिंगला पण जातात. ती त्या पलीकडच्या साईडला थोडंसं तिकडं पुढून इकडनं नाही आहे. आणि हे बघू शकता हे मंदिर इथं तर तिथं शकता तिथं. आणि सुरुवातीला आपल्याला हे पार्किंग आहे. पार्किंगच्या इथंच बघू शकता इथे मंदिर आहे. श्री गणेश मंदिर आहे इथं या ठिकाणी. हे बघू शकता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. सुरुवातीला इथं मंदिर आहे श्री गणेश मंदिर आहे. तर आपला हे तर इथून चला आता जाऊयात कारण की आता चार्जिंग पण संपेल. कारण की हा जो आहे माझा आता गोप्रो आहे मित्राचा आहे. हा चार्जिंग लवकर संपते गोप्रोचा कारण की बॅटरी तर छोटंच असते ह्याची. तर आता मोबाईलने शूट करावं लागेल मला. बघू आता किती व्हिडिओ होतील ह्याच्यानी. तर इथून एवढंसं इथून चाललं की इथून पायऱ्या चालू होतात आणि डायरेक्ट गाडी पण जाऊ शकतो वर. पण आपण चालत चाललं इथून 4 व्हीलर 2 व्हीलर पण जाऊ शकतो वर.
आणि इथे झाड बघू शकता. हो, कुठला फुल आहे हा, मस्त आहे रंगीत केशरी कलरचा. तर हे बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, हे बघू शकता प्रवेशद्वारच्या इथं जे शिल्प आहे बघू शकता किती मस्त बनवलेलं आहे. या ठिकाणी जे कर्नाटक साईडला असतात तर असे मंदिरं त्या प्रकारे मंदिर इथं बनवलेले. प्रवेशद्वारापासून आपण प्रवास करतो आतमध्ये, तर समोरच मंदिर आहे मेन श्री कार्तिकेय स्वामी मंदिर आहे. हे बघू शकता तुम्ही. हे मंदिर श्री कार्तिकेय स्वामीला समर्पण आहे. आणि सुरुवातीला हे बघू शकता हे ध्वजास्तंभ, हे ध्वजास्तंभ. तर मित्रांनो, हे कोरीव शिल्प बघू शकता तुम्ही किती मस्त बनवले या ठिकाणी. तर हे बघू शकता भगवान कार्तिकेय स्वामी. जे कर्नाटकच्या साईडला असतात त्या प्रकारे मंदिर बांधलेलं आहे या ठिकाणी. इथे काय, तर इथे एक मंदिर आहे बाजूलाच. तर मित्रांनो, हे जे आहे बघू शकता तुम्ही, हे मेन मंदिर आहे इथं श्री कार्तिकेय स्वामी मंदिर आतमध्ये. तर त्याच्या बाजूलाच आपण बघू शकतो इथं एक मंदिर आहे श्री बालाजी मंदिर आहे इथं या ठिकाणी. हे बघू शकता. आणि जे तुम्ही कोरीव शिल्प बघू शकता किती मस्त बनवलं या ठिकाणी. जे कर्नाटकच्या साईडला असतात अशा प्रकारे मंदिर असतात, तर त्या प्रकारे मंदिरं बांधलेलं आहे. एकदम सुंदर मंदिर बांधलेलं आहे. तर मेन इथं बघू शकता, इथं बजरंगबलीचा
श्री बजरंगबली हनुमानजी. तर इथं बघू शकता प्रतिमा किती मस्त बनवलेलं आहे या ठिकाणी. गरुडजी हे पण बघू शकता किती मस्त बनवलं आहे. हे बघू शकता श्री गरुड यांचा प्रतिमा बनवला या ठिकाणी. तर मस्त कोरीव बनवलेले या ठिकाणी. एक नंबर मंदिर बांधलेले आहे. बालाजी मंदिरच्या शेजारीच बजरंगबली मंदिर आहे. हे बघू शकता. इथं वरती लिहिलेलं पण आहे जय हनुमान. तर इथं मंदिर आहे आणि हे ठिकाणी हे बघू शकता मेन तुम्ही इथं कळस श्री बालाजी मंदिरच्या इथं वर कळस बघू शकता तुम्ही. आणि जे कोरीव शिल्प आहे नंबर बनवलेलं आहे या ठिकाणी. तर जे कर्नाटकच्या साईडला भरपूर मंदिर आहेत जिथं असे मंदिरं बांधलेले आहेत भरपूर. तर त्यासारखं तिथं मंदिर बांधलेलं आहे. आणि इथून पुढं आलं की आपण इथं श्री विनायक यांना समर्पित आहे मंदिर. तर गणेश मंदिर आहे इथं या ठिकाणी. आणि त्याच्याच बाजूला तर महादेव मंदिर आहे हे बघू शकता. आणि इथं बघू शकता महादेव, श्री गणेश आणि माता पार्वती. आणि महादेव मंदिर तर या प्रकारे बघू शकता तुम्ही. तर तुम्ही या ठिकाणी भेट द्या. तर भरपूर मस्त खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे या ठिकाणी. आणि हे बघू शकता इथं जे कोरीव शिल्प यांचं ज्या ठिकाणी मित्रांनो जे कोरीव शिल्प आहे जे प्रतिमा बांधलेल्या अशा ठिकाणी बनवलेलं आहे. तर एक नंबर बनवलं आहे बघू शकता. महादेव आणि माता पार्वती जे शिल्पकला आहे मित्रांनो एक नंबर बनवलेलं आहे या ठिकाणी शिल्पकला. महादेव मंदिरच्या या साईडला येतो आपण. तर या साईडला बघू शकता तुम्ही श्री गणेश. तर मित्रांनो मंदिराच्या अवतीभोवती पण बघू शकता तुम्ही. जेव्हा मंदिराच्या जेव्हा तुम्ही बाजूने याल तेव्हा या प्रकारे इथं छोटे छोटे मंदिरं पण आहेत बनवले आहेत या ठिकाणी. मस्त बनवले आहेत या ठिकाणी हे बघू शकता. आणि बाजूला पण इथे बघू शकता तुम्ही. बघू शकता श्री विष्णू दुर्गा माता. हे जे शिल्प बघू शकता तुम्ही मित्रांनो शिल्पकला एक नंबर बनवलेलं आहे या ठिकाणी. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि यापुढे तुम्हाला व्लॉग बघायला मिळणारच आहे कारण की भरपूर दिवस झालं व्लॉग बनवलं नव्हतं. तर आज बनवलं मी. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. आणि तुम्ही पण नक्की या मंदिराला भेट द्या. चला मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.